मित्रांनो, तुम्ही पण असंच टेन्शन फ्री राहू शकता जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधल्या या 3 सेटिंग्स ऑन केल्या. कारण यातली एक सेटिंग अशी आहे जी तुमचा चोरी झालेला फोन सुद्धा परत आणू शकते. या तिघ सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासून असतात, पण भरपूर लोकांना यांच्याबद्दल माहितच राहत नाही किंवा ते ऑफ राहतात. म्हणून चला आज एक एक पाहूया. सर्वात पहिली सेटिंग आहे थीफ प्रोटेक्शन. समजा तुम्ही रस्त्यावर मोबाईल वापरत आहात आणि कोणी तुमच्या हातातून मोबाईल घेऊन पडाला. अशा वेळी अँड्रॉइड मधील AI अचानक झालेल्या हालचाली आणि वेग ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि फोन ऑटोमॅटिक लॉक होतो. यामुळे तुमच्या बँक ID, फोटो, चॅट्स किंवा इतर वैयक्तिक माहिती उघडत नाही. यासाठी तुम्हाला सेटिंग्स मध्ये जायचे आहे. सेटिंग्स मध्ये गेल्यावर गुगल मध्ये जायचं. गुगल मध्ये गेल्यावर ऑल सर्व्हिसेस वर क्लिक करून खाली स्क्रोल केल्यावर थीफ प्रोटेक्शन दिसेल, त्याला ऑन करायचे आहे. दुसरी सेटिंग आहे फाइंड माय डिव्हाइस. समजा तुमचा फोन कुठेतरी विसरला किंवा हरवला. अशा वेळी ही सेटिंग जर ऑन असेल तर तुम्ही दुसऱ्या डिव्हाइस मधून किंवा गुगल अकाउंट मधून तुमच्या फोनचं लाईव्ह लोकेशन पाहू शकता. फक्त लाईव्ह लोकेशनच नाही तर तुम्ही त्याला रिंग करू शकता, रिमोट लॉक करू शकता आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यामधला डेटा देखील डिलीट करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्स मध्ये जाऊन सिक्युरिटी अँड प्रायव्हसी मध्ये जायचे आहे आणि तिथे फाइंड माय डिव्हाइस ऑप्शन ऑन करायचं आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची सेटिंग आहे इमर्जन्सी SOS. समजा तुम्ही एखाद्या इमर्जन्सी परिस्थितीत अडकलात. अनेक अँड्रॉइड फोन मध्ये पॉवर बटन सलग 5 वेळा दाबल्यावर इमर्जन्सी SOS सुरू होतो. यानंतर फोन इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल करू शकतो किंवा तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सना तुमचं लाईव्ह लोकेशन देखील पाठवू शकतो. म्हणून ही सेटिंग प्रत्येकाने, विशेषतः महिला, विद्यार्थी किंवा एकटे प्रवास करणाऱ्यांनी ऑन ठेवायला पाहिजे. यासाठी तुम्हाला सेटिंग्स मध्ये जाऊन सेफ्टी अँड इमर्जन्सी मध्ये जायचे आणि तिथे इमर्जन्सी SOS ऑन करायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.